नमस्कार, माझे नाव संध्या ठाकरे. मी अभिनव विद्या मंदिर या शाळेत शिकते. मी तुम्हाला नदीविषयी माहिती सांगणार आहे. चला तर आपण नदीची सफर करूया. नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह. नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशातून जल निस्सारण करणाऱ्या सर्व जलप्रवाहांची मिळून नदी प्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात. नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते आणि हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित एखाद्या जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते. अति प्रचंड नद्यांना नद असे म्हणतात. उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रा नद. कमी रुंदीच्या जलप्रवाहाला झरा, ओहळ, नाला किंवा ओढा म्हणतात. नदी असे म्हणण्यासाठी कोणतेही प्रामाणिक नियम नाहीत. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतूर किनाऱ्याच्या भूभागात थोड्या अंतरासाठी जमिनीत घुसते. त्या जलाशयाला खाडी म्हणतात. समुद्रापासून दूर असलेल्या मोठ्या जलाशयाला तलाव, तळे किंवा सरोवर म्हणतात. जलाशय फारच छोटा आणि फक्त पावसाच्या पाण्याने बनलेला असेल तर त्याला डबके म्हणतात. काळानुसार नदीच्या पाण्याचा दर्जा बदलतो. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील बहुतांश नद्या प्रदूषित झाल्या आहेत. हे प्रदूषण अजूनही असले तरी स्थानिक शासनकर्त्यांनी उभारलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे हे प्रदूषण नियंत्रणात आले आहे. स्थानिक जनतेमध्ये पर्यावरणाबद्दल असलेल्या जागरूकता हा यास कारणीभूत आहे. थँक्यू. मानवी हस्तक्षेपास